फुटला गेले चाबूक शॉट पाहायला मिळाला. अतिशय चांगला देखणा फटका आपण पाहिलात आणि चौकार मिळाला. त्यानंतरचा हा ट्रू दी कव्हर अतिशय चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 1 रन तर मिळेल. दीपेश या खेळाडूकडे दीपक संकेसर पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. गेल्या मॅचमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर या मॅचमध्ये मला चांगली गुणवत्ता सिद्ध करायची आहे. मला 100% द्यायचे आहेत आणि हे देत असताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 5. तेच असायला पाहिजे का चांगल्या फलंदाजाकडची अपेक्षा असते. आहा, काय चेंडूला खेळलाय. रात्रीच्या अंधारामध्ये गगनामध्ये जाताना आकाशाकडे पाहताना जणू काय आपण विमान बघतोय कसं काय तशा चेंडू धाडताना जबरदस्त बॅटिंग. थोडासा ओव्हरपी चेंडूला बॅकफुटला गेला, चांगला पूल बघायला मिळाला आणि सरळ चेंडू जातो मिडविकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. काय प्रमोद म्हणाल ह्या फटक्याबद्दल. पिकअप शॉट पाहायला मिळतोय. जबरदस्त अप्रतिम सुपर स्ट्रोक पाहायला मिळतो आणि तेवढंच कॅमेरामॅनने फॉलो केलं बॉलला. मुकुल सोनारचा हा बॉल आपण पाहिला तर ह्या वेळेला टप्पा अचूक होता, नो डाऊट अबाउट इट. परंतु बॅट फिरवण्याची जी शैली होती, बॅट स्विंग होता, तो स्वीट स्पॉटला आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम षटकार पाहायला मिळतो. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक अप्रतिम काय फटका खेळला यावेळेला. परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो झाली, नशिबाने साथ दिली नाही. एका क्षणाला तर मला दीपक संकेसर असं वाटलं की वसीम अक्रमने टाकलेला बॉल आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मारलेला तो मात्र इनफिल्डच्या वरून क्लास. निश्चितच खूप सुंदर वर्णन केलं. तशाच पद्धतीचा इनसाइड आउट फटका तुम्हाला बघायला मिळाला कव्हरच्या डोक्यावरनं. आतापर्यंत विचारा जबरदस्त बॅटिंग. 4 चेंडू 13 धावा फलकावर बघतात. अनिकेत 2 चेंडू 8 धावावर खेळतोय. पुरेसे मार्ग असलेले मुकुल आपल्या षटकाला पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा करतायत. ओहो, काय स्विच हिट खेळल्यात. पहिल्या चेंडूपासून जो आत्मविश्वास बघायला मिळाला ना कट शॉटला, त्यानंतर बाकी बघायला मिळते. म्हणतात ना विश्वासामध्ये माणसाला आला, एखाद्याचा विश्वास जर तुमच्या मनावर बसला की सर्व गुण संपन्न करताना आणि नजर काय नजाकत त्यांची बघायला मिळते. आणि संध्याकाळच्या स्वतःमधून खेळलं आल्या संध्याकाळपासून मॅचेस खेळ बघायला मिळतात. प्रत्येक मनामध्ये रुळला लाईटवर कसं चेंडू बघावं, डोळ्याचं कानं कसं बघावं, अक्षरशः या मैदानाशी नातं जुळलं गेलं आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅटर उचलत आहेत. अप्रतिम अप्रतिम जणू काही यावेळेला लेफ्ट हँड बॅटरने मारलेला हुकचा फटका आहे की काय. परंतु हा हुकचा फटका नाहीये. स्वतःला स्विच केलं आणि स्विच हिटचा फटका केविन पीटरसन. ज्या वेळेला तो मात्र पट्टी डोळ्याला बांधायचा आणि स्विच हिटचे फटके खेळायचा, त्यामुळे मात्र एक चांगला खेळाडू मात्र स्विच हिटच्या फटक्यामध्ये त्याचा हात धरू शकले नाहीत आणि त्यामुळे इथेच तसाच फटका काही एक्झिक्यूट केला आणि सरळ बॉलला फेकून दिला. 17-0 काय स्टार्ट दिले. अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. सुपर मॅग्निफिसंट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17ला जाऊन पोहोचते 0. आणि जमेची बाजू काय आहे तर दोन्ही बॅटर पहा. यावेळेला 3 बॉलमध्ये 12 अनिकेतच्या बॅटमधून, 2 बॉलमध्ये 5 रन दीपेश लोखंडेच्या बॅटमधून. म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन केलंय पहिल्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत. 17-0. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉयड केलंय. त्रिफळा चित इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. अनिकेतची एक महत्वपूर्ण विकेट मिळत असताना संघ जाऊन पोहोचतोय V24 चंदनसार. हा संघ 17 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. घेऊया कौशिक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. दीपक संकेसर आणि आमची चर्चा जारी राहील. बॅक पहिल्या षटकासाठी वेळ घेतलाय तुम्ही. 5 मिनिटांचा अवधी घेतलाय. आता तुमच्याकडे 5 मिनिटे आणि 13 सेकंद आहेत हे षटक टाकण्यासाठी. चांगली स्टार्ट करून दिली. टाळ्यांचा कडकडाट होत असताना डगआउटच्या दिशेने पाहायला मिळतोय. ॲप्रिसिएशन करतायत या ठिकाणी प्रत्येक खेळाडू, असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. दीपक संकेसर ज्या पद्धतीने सुरुवात झाली ना ती अप्रतिम पाहायला मिळते. म्हणजे सलामीच्या फलंदाजांकडून जे एक्सपेक्टेशन असतं, अपेक्षा असतात, त्या मात्र अपेक्षा यावेळेला अजूनपर्यंत खूप वाढताना पाहायला मिळतील. निश्चितच जी अपेक्षा होती सुंदर स्टार्ट दिला, त्याला ड्रीम स्टार्ट म्हणतात तुम्ही. स्वप्नाचा स्टार्ट दिला. 17 धावा पहिल्या षटकात बघायला मिळाल्या. गडी बाद झालं तरी त्याचं हरकत नाही. ज्या पद्धतीने होत्या तसं बघायला मिळालं. आता बघूया सर्वेश नावाचा गोलंदाज अगोदरच्या 2 सामन्यात चांगली गोलंदाजी केल्या. त्याला घाई करा. तुम्हाला टायमर म्हटला 4.5 मिनिटं फक्त उरलीत आणि तुम्हाला उर्वरित 2 षटकं टाकायचे आहेत. पहिल्या षटकात 17 धावा जबरदस्त गोलंदाजी करतायत. आता बघूया सर्वेश कशाप्रकारे गोलंदाजी करतायत. श्रेयस ओ बॅक टू बॅक चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा मध्ये आला.
हलक्या बॅट चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातो तो म्हणजे निश्चितच स्क्वेअर लेगच्या रिझनला एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. एका धावाशी धाव केला 18 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आजच्या दिवसात तुम्ही बघितलं 44 धावावर सामना बघायला मिळाला. 6 चेंडू 7 धावा असताना शेवटच्या चेंडूपर्यंत त्या गोलंदाज सामन्याला एज लागली अशा आपल्याला बघायला मिळालं. लो स्कोरिंगच्या मॅचेस बघायला मिळाल्या आणि कसं आहे माहिती आहे का, पहाटेच्या वेळेस ड्यू पडते, दव पडल्यानंतर थोडीशी हवेची आर्द्रता जास्त कडक होते, म्हणजे जड हवा असते, मग तिथून तुम्हाला चेंडू वरून जास्त मारता येत नाही. त्याचा पुरेपूर फायदा गोलंदाज उचलला. पुन्हा आपल्या सरकारचा पुढचा चेंडू चेंडू फसला आहे, हवेमध्ये आहे, पण दूर आहे खेळाडूपासून. पुनश्च पाहायला मिळतो का एक धाव तो बघायला मिळते. चांगली बॅकिंग केली आणि चुकीच्या अँडला थ्रो झाला, लेट झाला. अन्यथा खूप चांगला थ्रो जर तुम्ही केला असता तर धाव बाद होण्याचा प्रयत्न बघायला. पण आतापर्यंत तुम्ही आज बघितलं की जेव्हा तुझा प्रॉपर स्ट्रोक लागला तर षटकार बघायला, मिस शॉट तुमच्या षटकार बघायला मिळत नाही. का टॅनेक्स चेंडू तसा खूप दूर पलटायला बघायला मिळतो. पण इथे जर बघितलं तर आतापर्यंत आजच्या दिवसात जास्तीत जास्त बोलबाला हा गोलंदाजाचा आहे. हो, चांगली समान न्याय देणारी खेळपट्टी, कारण सिमेंट काँक्रीटची खेळपट्टी आपण पाहिली तर ह्या वेळेला पाहायला मिळते. परंतु गोलंदाजाने सुद्धा यावेळेला ते चॅलेंज स्वीकारलंय गोलंदाजांचं. चांगला बॉल होता, राईज झाला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा पाहायला मिळतो. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा ज्या पद्धतीने बॉल ओव्हर द विकेटने आले आणि टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून ऑफ कटर बॉल आणि थोडासा स्विंग अँड मिस असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 20 ला 1 3 बॉलच्या समाप्तीनंतर V24 चंदन सार टीम प्रथम बॅटिंग करत असताना. निश्चितच खूप चांगलं कमबॅक केल्या गोलंदाजाने, बनून मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला सर मिडॉनच्या रिझनला. इथे बघा अप्रतिम झेल, हालावं लागलं नाही, फक्त 2 पावलं पुढे आले, म्हणजे हातामध्ये झेल दिलाय काढून सरळ. कोणत्याही पद्धतीचा गॅप शोधू शकले नाहीये. ओव्हरपिच चेंडू होता आणि अशा पद्धतीने बघता दुसरा तर बघा आपण ॲक्शन रिप्लाय बघू शकतो कशा पद्धतीने. बघा ओव्हरपिच चेंडू होता, ऑफ टर्नला शफल झाले, चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर खेळा झाला आणि सरळ हातामध्ये सोप्पा झेल. तर खऱ्या अर्थाने कमबॅक केलं. पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की कुठे धावा बघायला मिळेल, पण खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने खूप चांगलं कमबॅक केलंय. चांगला कमबॅक केलाय. चला फलंदाज जरा बी फास्ट, घाई करा, कारण आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतायत तर अशा रात्रीच्या वेळेमध्ये तेवढा वेळ दवडू नका. कारण आपण लेदर बॉल क्रिकेट खेळत नाहीये, तर तुम्हाला हेल्मेट वगैरे, पॅड वगैरे बांधून तयार राहायचं आहे. फक्त तुम्हाला बॅट घ्यायची आहे, सेफ्टी गार्ड घालायचं आहे आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. कारण आमच्या लाडक्या आयोजकांकडे सुद्धा पहा, खूप मेहनत घ्यावी लागते. पुन्हा एकदा जसंच्या तसं मात्र आउटफील्ड त्यांना सजवावी लागते. त्यानंतर सगळ्या गोष्टी बाउंडरी लाईनपासून तर सगळ्या गोष्टी, उद्याचं शेड्यूल काय आहे, या सगळ्या गोष्टींचा मात्र विचार विनिमय करावा लागतो. तर त्यामुळे थोडंसं पुढील फलंदाज असा वेळ दवडू नका, याची दखल घ्यायची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. दीपक संकेसर इथे धावा थांबलेत. श्रेयसच्या गोलंदाजीचा विचार केला, विश्लेषण केलं तर पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर 2, तिसऱ्या बॉलवर डॉट आणि चौथ्या बॉलवर विकेट. म्हणजे जो दबाव आहे षटकार मारण्याचा, तो दबाव आता स्पष्टपणे दिसतो V24 चंदन सरच्या बॅटरवर. परंतु एका साईडला जमेची बाजू आहे की दीपेश लोखंडे नॉन स्ट्राईक एंडला थांबलाय आणि गोलंदाजांचं हेच मात्र ध्येय असेल की त्याला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला कसं थांबवायचं, हा विचार असेल. निश्चितच त्याच पद्धतीने गोलंदाजी करतात. कारण खऱ्या अर्थाने आता आपण बघितलं पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर वाटलं होतं कुठेतरी 40-45 धावा बघायला मिळतील, पण इथे बाकी चांगलं कमबॅक केलं. पुनश्च गोलंदाज मार्गस्थ होतोय. ओ रायझिंग डिलिव्हरी, सेम डिलिव्हरी याच्या अगोदर जी टाकली होती ना, तो थोडासा टप्पा खोलवर होता, हा थोडासा आखूड होता. पण ज्या पद्धतीने उसळटे चेंडू टाकतात फलंदाजाला फंबिंगमध्ये टाकतात, जबरदस्त गोलंदाजी. पण मागचा बॉल सुद्धा जर आपण पाहिला त्याच टप्प्यावर टाकला होता. गुडलेन स्पॉटवरून जो मात्र बॉल यावेळेला बाउन्स घेतोय, टॉस होतोय. अगदी चांगली रणनीती आखली गेली. स्ट्रॅटेजी जी आहे, माइंड सेट केलंय की श्रेयसने त्याच टप्प्यावर एकच धागा पकडून मात्र यावेळेला गोलंदाजी करायची आहे. 20 ला 2, 5 बॉलच्या समाप्तीनंतर. इथून सरळ बॅटचा वापर केलाय, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. जजमेंट थोडंसं चुकलं होतं, परंतु चांगलं जजमेंट त्यानंतर घेतलं आणि इथे मात्र आपण पाहिलं तर पार्थने कोणतीही चुकी केली नाही. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि अगदी तुम्ही 52 सेकंद यावेळेला उर्वरित वेळ ठेवला, त्याबद्दल आपलं मनःपूर्वक धन्यवाद. काय कॅमेरामॅन या वेळेला आपण पाहतायत, परंतु कॅमेरामॅनचं कौतुक करेन दीपक संकेत सर, कोणतीही तक्रार करत नाहीत. एकदा का कॅमेरामॅन मात्र त्या स्टँडला गेले तर त्यांना थोडी सुद्धा रिलेवर मिळत नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल की या सर्वात मैदानात कोण बिझी असेल तर मी म्हणेन फक्त आणि फक्त कॅमेरामॅन. जेवढे षटकं होतात, जेवढ्या मॅचेस होतात, तो एक बॉल सुद्धा चुकवत नाही. त्यामुळे कॅमेरामॅनला आमच्या दोन्हीही मुनीत कुडू आणि राज निजाईला सॅल्यूट असेल. थँक्यू. निश्चितच तुमचं मनापासून कौतुक आहे. खूप सुंदर विश्लेषण तुम्ही केलं. प्रत्येका बाबतीत कौतुक करायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांना रिलीव्हरच नसतो. नो डाऊट आपण समालोचकांना असतो, पंचा रिलीव्हर असतो, पण इथे बाकीचं काय म्हटलं स्कोररला रिलीव्हर असतो, पण त्या नसतो. आणि ज्या पद्धतीने हे षटक हाताळलं ना, उगाच 3च धावा दिल्यात.
आता पार्थ नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो कोणता संघ किती धावा उभ्या करतोय. जमेची बाजू का होते माहिती आहे का प्रमाणे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आर के डोंगरपडा संघाने. बघूया पुण्याच्या आपल्या षटकाराला पहिला चेंडू हाताळला कशा पद्धतीने. इथे बाकी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा हा हलक्या पद्धतीने ड्राईव्ह केला चेंडू जातो मिड विकेटच्या रिझल्टला एक धाव बघायला मिळते. थोडीशी फ्रमिंग झाली दुसरी धाव देखील पूर्ण बघायला गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय धावा सोडण्याचं काम केलं आणि इथेच बघितलं ना आजच्या दिवसात सिंगल डबलला देखील खूप महत्त्व दिलं गेलं. त्याच्यामुळे एक मोठा फटका आला की प्रत्येक षटकावर 10-12 धावा का आल्या तर बाकीच्या 5 चेंडूमध्ये मी सिंगल डबल रोटेट करतात. काय जबरदस्त रणनीती चांगली आखली गेली. असं वाटलं एका क्षणाला इंग्लंडच्या दौऱ्यावर भारतीय संघ आहे आणि मोहम्मद कैफ युवराज सिंग मात्र या 2 धावा पळून पूर्ण करतायत. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. मनगडाचा चांगला वापर केलाय. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले तिथे डेंजर एंडकडे, परंतु कलेक्शन अचूक झालं नाही. टाळ्यांचा कडकडाट होत असताना कारण सिंगल डबल आता क्लायमॅटिक कंडिशन जर आपण पाहिली तर बॉल ट्रॅव्हल होत नाहीयेत आणि त्याचंच कारण यावेळेला सिंगल डबलला महत्त्व देत आहेत आणि धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो 24-3. निश्चितच 1.5-2 वाजले. मार्चचा महिना असेल की डव इफेक्ट तुम्हाला दवचा बघायला मिळतो. तसंच पुढे पाहायला मिळेल पुण्याच्या आपल्या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज हाताळतात. ओ हो हो खराब चेंडू खराब चेंडू खूप खराब चेंडू. नो बॉल प्लस बाउंड्री देखील बघायला मिळते आणि हा 5 धावा ह्या सामनाचा कदाचित निकाल देखील बदलू शकते. डेफिनेटली नशिबाचा चौकार यावेळेला 9+4. ज्या पद्धतीने हा बॉल बॅक ऑफ द हँडचा प्रयत्न केला होता, परंतु एक यावेळेला ऑब्झर्व केलं तर जेव्हा तुम्ही बॅक ऑफ द हँडचा वापर करता त्यावेळेला स्लोवर वन बॉल यायला पाहिजे, परंतु इथे थोडासा शोल्डरचा चांगला वापर केलेला नाहीये आणि फ्रीचा सिग्नल मिळत असताना आशुतोष व्यवहारे सरांकडून पाहायला मिळतोय. कदाचित थोडीशी जी गेम प्लॅनिंग होती ती चुकली या बॉलची आणि त्यामुळे धावा वेगाने वाढलेत. 29-3. 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पार्थ तिसरा बॉल घेऊन फ्रीडचा बॉल. इथून ऑन साईडला मोमेंट शिफ्ट झाले. वाह, टक्कन आवाज आला. सरळ बॉलला फेकून दिलंय. आभाळाला मानवंदना देणारा हा दीपेश लोखंडेच्या बॅटमधून खणखणीत झन्नाटेदार सत्यसाई चषक षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. देवभक्तीच्या मनामध्ये सांगायचं तर आग्रकुळाची दैवत आई एकवीरा असं म्हणतात ना. आई माझी बसली विमानात ग बघते का तशा पद्धतीने आई एकवीरा जसं काही विमानात बसतं ना त्या एकविराच्या दर्शनाला पाठवलं गेलं असं अप्रतिम षटकार. कडक कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. 35-3. ऑन साईडला लो फुलटॉस बॉल वेगेचा फायदा उचललाय. फिल्डरच्या मस्तकाला दस्तक दिलंय. काय प्रयत्न केले होते, अतोनात प्रयत्न केले होते फिल्डरचं. यावेळेला कौतुक करेन, परंतु इथे षटकार महत्वपूर्ण होता. V24 चंदनचा टीमला दीपेश लोखंडे एक संकट मोचक फलंदाज आता सध्या तरी बनताना पाहायला मिळतोय. आर के डोंगरपाडा टीमच्या गोलंदाजाला त्रस्त केलंय आणि डोकेदुखी ठरलेले आहेत. व्हॉट अ शॉट, क्लास बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या 41, लॉस ऑफ 3 विकेट. म्हणतात ना हिरा असतो त्याला कळते कोणत्या योग्य वेळी चमकायचं आहे. तशाच वेळी चमकताना तो अंधारा रात्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. एज घेतलाय निघून जायला चेंडू पाहायला मिळत. थर्ड मॅचच्या रिझल्टला चांगलं क्षेत्ररक्षण फाईनलच्या खेळाडूने केलं, पण ज्या पद्धतीने धावा निघाल्यात त्या म्हणजे 41 धावा झाल्यात. स्ट्राईक पुन्हा रोटेट केलाय. बघू पंच कोण आऊट देतात. नो डाऊट टॉस झालाय आणि प्रमोदजी तुम्ही म्हणाल ना 3 षटकाचा सामना आहे आणि खूप मोठी धावसंख्या उभारताना तुम्हाला V24 चंद्रचा संघ बघायला मिळतोय. काय खेळी केलीत. 9 चेंडू 23 धावाची खेळी तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त बॅटिंग करत असताना दीपेश लोखंडे रात्रीच्या सत्रामध्ये मोक्याच्या क्षणी खूप चांगला सूर त्याला गवसला असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला खेळाडू आहे. सिच्युएशन नुसार मात्र यावेळेला खेळण्याची कला या फलंदाजाच्या अंगी आपल्याला पाहायला मिळते आणि तोच खेळाडू खऱ्या अर्थानं परिपक्वतेचा असतो की सिच्युएशन काय आहे आपल्या संघाची, आपल्या संघाला कितपर्यंत मात्र यावेळेला धावा करायच्या आहेत. अशा सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो तेव्हा एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. असं नाहीये की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनतील. क्लायमॅटिक कंडिशन, आपल्या संघाची परिस्थिती काय आहे, किती विकेट्स गेलेत, किती कोणत्या बॉलवर मात्र षटकार मारायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार दीपेश लोखंडेने केलाय. यावेळेला क्लीन बॉल, सुपर डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल शेवटचा पाहायला मिळाला, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 42ला 5, 43 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. आव्हान पाहायला मिळतं, परंतु 10 बॉलमध्ये 23, 230चा स्ट्राईक रेट, 2 षटकार 1 चौकार. आउटस्टँडिंग इनिंग, मॅग्निफिसंट नॉक.
या वेळेला आपण पाहिलं तर चांगला बॉल होता. बरोबर बुंद्यातला बॉल पाहायला मिळाला आणि इथून जर आपण पाहिलं तर क्लीन बोल्डच्या माध्यमातून परंतु एक चांगली यावेळेला यादगार इनिंग आपल्याला पाहायला मिळते. परेश पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. किरण बाळकृष्ण पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. राजेश भास्कर भोईर, मामा भांजा, वृत्ती एंटरप्राइजेस, कमळाकर राऊत, ॲडव्होकेट भरत राऊत, मनोज राऊत, जनार्दन भगत, राकेश मेहर, एवन जोडी, ओम साईराम स्टोन क्रशिंग कार्डी यांच्या माध्यमातून हरीश पाटील, अजित भगत यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा दिले. दिलीपजी भगत, जयजी माळी यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिले. सागर पाटील आणि स्वागत पाटील, एवन जोडी यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. नितीन पाटील, जितू किनी यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेत. पांडुरंग भोईर, मधुकर पाटील, केशव पाटील, हरिचंद्र माळी यांच्या माध्यमातून तुकाराम पाटील, सचिन पाटील यांच्या माध्यमातून मेघनाथ पाटील आणि द्रीश पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा. प्रभाकर पांडुरंग पाटील, अमितजी पाटील आणि तू सोबत नसला तरी तुझ्या आठवणी सोबत राहतील. नयन किनी, कैलास वासी, रवी पाटील आणि नामदेव पाटील यांना आपण पाहता. या सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिलेत या संपूर्ण आमच्या मान्यवरांनी. तर घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी या आपण ऐकूया कौशिक डीजेला. मध्ये करूया. काहीतरी रंगात रंग भरायचं असं म्हणतात. पानामध्ये काथा टाकायचा आणि कशा पद्धती कच्ची पक्की सुपारी टाकून तो पान चघळायचं. मग ती पाण्यामध्ये जी मजा असते ना, तशी मग रात्रीच्या काळामध्ये आपण या संदीपजी तुम्हाला आमंत्रित करतोय आम्ही. एक वेगळ्या धाटणीचं समालोचक तुमची बघायला मिळते. 47 चषक म्हटलं की एक वेगळा ब्रँड जुन्या जाणती परिस्थितीमध्ये. चला या बॅटर पाठवा प्लीज. थोडीशी घाई करा जेणेकरून आमच्या आयोजकांना थोडीशी झोप घेऊन पुण्याचं मैदान साकारायचं आकारायचं आणि एवढी भव्य दिवस स्पर्धा तुमच्यावर पोचवायचं बघायला मिळते. कौतुक करायला पाहिजे साहिलचं. काय क्षणार्धामध्ये वेगवेगळ्या टेक्निक साहिल घेऊन येतोय जे अनेकांना जमत नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या समालोचकांना अर्धा कमी सोपा भाव साहिलकडनं बघायला मिळतो. वित्तंभूत माहिती इथे क्षणार्धात मिळते. आपण 2 शब्द टाकत नाही, तिसऱ्यांदाची माहिती तुम्हाला बघायला मिळते. काय म्हणा साहिलविषयी प्रमोद शेडगे. चला बॅटर पाठवा. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना मुकुल सोनार आणि प्रफुल्लला आपण पाहतायत. आज प्रफुल्लित बॅटिंग करेल काय याकडे लक्ष असणार आहे, कारण टार्गेट सेट केले गेले. भारत कदम चांगली माहिती देत आहेत आणि मानव धनुला आपण पाहताय. साहिल पाटील 43 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. विश नेटवर्कला आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ग्राफिक्स खूप महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो स्कोर कार्ड आपण पाहतायत, कधी कधी आपण पाहिलं तर IPLच्या माध्यमातून अशा प्रकारचे स्कोर कार्ड आपण नेहमीच पाहतो. ग्रीन कलर आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर एक सुंदर पर्पल कलर आपण पाहू शकतायत आणि सुंदर पद्धतीने ही सजावट जे ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळतात विश नेटवर्कच्या माध्यमातून चांगलं वर्क आहे. ते देखील खूप वेगळ्या पद्धतीने बघतात. आमचं मंडप डेपोर ज्या पद्धतीने वेगळी कलाटणी दिला. इथे बघा पिवळ्या धकटी चिकन चेंडू बाहेर जाऊन झालर बांधली गेली. त्याच्या आपल्याला प्रत्येकजण आपलं काम चोखपणे मारलं. आणि प्रमोदजी आनंद व्यक्त वाटतं की तुम्ही जिथे जिथे गेलात ना, तिथे कुठे चांगलं काय मंडपवाल्यांना तुम्ही आणलात, या यूट्यूबवाला तुम्ही आणलात. अशा पद्धतीचं वेगळं ब्रँड आणि ब्रँड अँबॅसेडरपेक्षा चांगलं काम करायला आपण पुढे न्यायचं हे तुमच्याकडून बघायला मिळतं. त्याच्यासाठी तुमच्याकडे अनेक अनेक धन्यवाद. विश नेटवर्क म्हणा, आमचं मंडप डेकोरेटर म्हणा, ज्यांच्याकडून तुमच्याकडनं बघायला मिळालं कार्य. ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने मोठी धावसंख्या उभारायची. 3 षटकांचा सामना, 18 चेंडूमध्ये 43 धावा. म्हणजे पहिल्या चेंडूपासून तुम्हाला हाणामारी बघायला लागेल. जेव्हा गोलंदाज तुम्हाला बघायला डिपेश नावाचा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू टटवला, निघून जाईल का हा प्रश्न उभारलाय. आणि इथे अप्रतिम षटकार तुम्हाला बघायला मिळाला. काय सुरुवात केलाय, जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात बाकी प्रमोदजी तुम्हाला सामन्यात बघायला मिळते. टीट फॉर टॅट, जशास तसे रोखठोक उत्तर देण्याची क्षमता असणारा हा खेळाडू मुकुल सोनारला आपण पाहतायत. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुमित डेकले या खेळाडूने सुद्धा या खेळाडूवर बऱ्याच वेळेला विश्वास टाकला. जेव्हा ओपन टीम मध्ये या खेळाडूला संधी दिली होती, काय बॅटचा फ्लो होता आणि बॅट स्विंग ला जवाब पाहायला मिळाला. गोलंदाजी करताना डावकऱ्या हाताने करतो, परंतु फलंदाजी करताना उजव्या हाताने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर क्लास दाखवला, षटकार आला. यावेळेला स्लोवर वन चेंडू होता. लो फुल टॉस बॉल, बॅटचा टो एंड लागतोय. एक रन तर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत फुल त्या ठिकाणी होते, परंतु इथे काय, यस, OUT आउट.
इथे अंपायरचं तेवढंच कौतुक करावं लागेल की त्यांनी रिस्क घेतली नाही. इथे डोळ्यासमोर जे काही घडलंय ते सत्य आहे आणि विरल नायर सरांचं एवढं कौतुक करावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पहा ज्या पद्धतीने बॉलला यावेळेला एकाच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करत असताना फेकी केली, बाउन्स झाला, दिपेश आले आणि इथून मात्र बॅट हातातच फक्त ठेवली, बॅट हवेत राहिली आणि ते बॅट जर कदाचित ग्राउंडिंग केली असती तर त्याचं बेनिफिट डेफिनेटली मिळालं असतं. परंतु प्रफुल्ल स्वतःची विकेट यावेळेला स्वतःनेच फेकली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. फलंदाज बाद कौशिकला देऊया संधी आणि लगेच येऊया मैदानात. म्हणजे श्रेयस नावाचा फलंदाज बघूया, मोठी क्षमता आहे या फलंदाजाला बॅटिंग करण्याची, पण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, जबरदस्त फील्ड, मोठा धक्का बसलाय तो म्हणजे आर के विराट संघाला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटला जाऊन हुक करायचा होता, पण चेंडूला एवढी गती होती की प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. खूप चांगली बघा कशा पद्धतीने जाणून बोलून शॉर्ट ऑफ लाईन हाताळलं होतं, कारण फलंदाज सफल झालं आणि सफल झाल्यानंतर मला वाटलं की ओव्हरपिच चेंडू गुडला स्पॉटवर खेळू शकतात आणि आपल्या वेगाने बाकी फलंदाजाला बीट केला. जबरदस्त कमबॅक केला दिपेशाने. पहिल्याच चेंडूवर प्रमोदजी षटकार आल्यानंतर रनआउटचं विकेट घेतलं, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. सातत्यपूर्ण या खेळाडूची तुलना करता की अष्टपैलू खेळाडू, फायटर खेळाडू म्हणजे याची ख्याती आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हेच म्हणेन. दोन्ही खेळाडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपापल्या परीने खेळ करतात. यावेळेला ऑन साईडला परंतु उंची जास्तीत जास्त गाठले. फिल्डर येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. आता इथून जर आपण पाहिलं तर कदाचित येणारी वेळ दर्शवेल की हा झेल किती अत्यंत महत्वाचा होता. वेळेला आपण पाहिलं तर बॉलला फॉलो केलंय, त्यानंतर आपण पाहिलं तर हा झेल सुटलाय, कॉन्सन्ट्रेशन लाप झालं, आय कोऑर्डिनेशन डळमळीत झालं आणि त्याचाच फायदा हा मात्र मुकुल सोनारला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 9 रन झालेत, म्हणजेच इथून आपण पाहिलं तर अजून जवळजवळ 34 धावेंची आवश्यकता आहे. काय म्हणतील दीपक संकेत सर, मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल? या दोन चेंडूवर किती धावा येतात इथून बघायला मिळेल. जर मोठा एखादा फटकार आता खरोखर रफ अँड टफ मॅच तुम्हाला बघायला पुण्याच्या आपल्या ओ कमबॅक केलाय, जबरदस्त गोलंदाज डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान नाही, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा खराब गॅदरिंग होत नाही, पण फलंदाज पुढे निघून गेला होता. एकच जॉब बघायला भेटे आणि खऱ्या अर्थाने प्रमोदजी तुम्ही म्हणाल ना, पहिल्या 5 चेंडूमध्ये 10 धावा, दॅट्स अ गुड बॉलिंग. खूप चांगलं पाहिजे गुणाकार. पहिल्याच चेंडू षटकार आला तर जी गरज होती कमबॅक करायची, ती दीपक लोखंडेने सुंदर कमबॅक केलाय. येस, ॲब्सोल्युटली राईट दीपक संकेत सर. ज्या पद्धतीने आपण म्हणालात, की पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतरचे 4 बॉल जे हाताळलेत ना, ते फक्त 4 धावा खर्च केलेत, 1 विकेट मिळवले. म्हणजे चांगली गोलंदाजी यावेळेला हाताळली गेली. 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही मिनिटे घेतलेत, ती जवळ आतापर्यंत 5 मिनिटांचा अवधी घेतला जाईल या शेवटच्या बॉलपर्यंत. त्यानंतर 5 मिनिटे तुम्हाला मिळतील. परंतु इथून इक्वेशन आपण पाहिलं, तर येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता असेल. यावेळेला ऑन साईडला शॉर्ट पूल केलंय. बिटवीन द गॅपमध्ये आहे. फार वेगाने बॉल निघून चाललाय. लाँग चेस करावा लागेल. तत्पूर्वी आपण पाहिलं तर सरळ बॉल एपी टेलर यांना मात्र एपी स्पोर्ट्स कटआउट्सला अनिलजी पाटील यांना सन्मान देण्यासाठी हा बॉल निघून गेला. चौकार, गुड शॉट. खूप चांगला गॅप शोधला होता. थोडासा बाउन्स झाला आणि श्रेयसच्या बॅटमधून अप्रतिम हा मात्र खणखणीत चौकार. जणू काही दोन्ही फिल्डर आलिंगन देण्यासाठी आले की काय आणि इथून मात्र दोन्हीही जबरदस्त या वेळेला आपण पाहिलं लाँग चेस केलं होतं. इथून आपण पाहिलं तर चौकार आलाय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. भारत कदम आम्हाला दर्शवतायत की 14 वर जाऊन पोहोचले. 14 रन्स ऑन द बोर्ड. निश्चितच ज्या सरासरी धावा करायच्या 14 त्रिक 42 त्या पद्धतीने 14 धावा त्यांनी केल्यात, पण प्रत्येक षटकात ओके, ओके. ठीक आहे. येस, अंपायर्स काय डिसिजन असेल? अंपायर इंच त्यांचं. ओके, ओके. थँक यू. चला 14 धावा झाल्या शेवटच्या चेंडूवर मोक्याच्या क्षणी चौका लागला. जबरदस्त कमबॅक केला. आता बघा तो दुर्गेश नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. म्हणजे मला वाटतं इथून प्रमोद 12 चेंडू आणि 28 धावा हव्यात.
दुर्गेश आपल्या षटकाला पहिला चेंडू हाताळतोय. 29 धावेत कट केला चेंडू इथे बाकी बघायला मिळते. थर्डमॅनचा खेळाडू जबरदस्त फिल्डिंग करताना बघायला मिळालं. चांगलं कमबॅक केला. एकेरी दुहेरी धावा जाणे ना काय मोठं कठीण भाग होणार. मोठे फटके लागले तर तिथे सामना खूप वेगळ्या परिस्थितीत बघायला मिळतो. आतापर्यंत विचार केला तर तेवढं चांगल्या पद्धतीची फलंदाजी करताना तुम्हाला आर.के. डोंगरपडा बघायला मिळतोय. हो, निश्चित स्वरूपात आपल्या मताशी मी सहमत आहे. यस पंच काय दर्शवतायत? 11 बॉल 28 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 29 ची आवश्यकता असताना 11 बॉल 28 रन. हे सामन्याचं समीकरण 15 ला 1. यावेळेला प्रतिम ऑन दी टोस खेळलाय. बॅटचा टो एंड लागला होता. परफेक्शन पाहायला मिळालं नाही, परंतु बॉलने थोडीशी यावेळेला जरूर दिशाभूल केली होती. डायव्हर्ट बॉल झाला होता, परंतु नशिबाने साथ काही दिली नाही. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेले. दीपक संघे सर, एक एक बॉल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आता ठरताना आणि हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमोदजी बघा डीप पॉईंटला ठेवलं गेलं साधारणतः आपण बघितलं बाकी सोडे कव्हरला ठेवायचे पण हा गोलंदाज आखूट टप्प्याची टाकला आणि फलंदाज तिकडे खेळायला लावणार. इन एज लागली तर बघा 3 मिनिटं 3.5 मिनिटं बाकी आहेत तुम्हाला चेंडू टाकायचे आहेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ ऑफ स्टंपच्या बाहेर खूपच चेंडू जातोय. पंच खुणावता दिस इज अ व्हाईट बॉल. आणि खऱ्या अर्थाने जर प्रमोद शेडगेजी म्हणाल ते एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये म्हणतात ना मिसळ खावी तिखट आणि सामना बघावा कडक. तशा प्रकारे सामना शेवटच्या सत्रातला इकडे बाकी तुम्हाला बघायला मिळतोय. हो, डेफिनेटली 10 बॉल आणि आता 25 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. इथून पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा त्याला पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 19. दीपक संघे सर, 3 दिवसांमध्ये मी ऑब्झर्व केलंय की ग्रामीण क्रिकेट खूप डेव्हलपमेंट झालंय. परंतु ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूने जर DRS जरी असला ना तरी सुद्धा DRS फार कमी प्रमाणात वापरलेत. हे सुद्धा मात्र पाहण्यासारखं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे पंचांवर किती विश्वास दाखवला खेळाडूंनी. यावेळेला ऑन साईडला वा फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा ब्रँडेड शेजच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. दिस इज अ क्लास. निश्चित प्रमोदजी म्हणाल तर सामना रंगत तुम्हाला बघायला मिळते. आता सिच्युएशन बघा 9 चेंडू 18 धावा रंगतदार लढत दोन्ही संघ समान ताकदीचे बघायला मिळतात. पुणे षटकाचा पुढे चेंडू. ओ हो सुमार गोलंदाजी या षटकात प्रमोदजी 3 चेंडू वाईट टाकलेत. आणि तो 3 चेंडू वाईट म्हणजे बॅट्समनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न बघताना ते स्वतःच दबाव खालेले आहेत. कारण 2 चेंडू वाईट सगळं मग शप्पल झाला ते चांगला षटकार बघायला मिळाला. पुणे वाईट चेंडू. आता सिच्युएशन जर तुम्ही बघितलं ना 9 चेंडू 17 धावा. श्रेयस, या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. अप्रतिम चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र पलटतील का? फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत ॲक्युरेट थ्रो. आणि यस, डेफिनेटली काय घडेल याकडे लक्ष असणार आहे. परंतु सेलिब्रेशन केलंय यावरून स्पष्टपणे दिसतात की सेल्फ कॉन्फिडन्स दर्शवतो विकेटकीपरचा की हा रनआउट असेल का याकडे लक्ष असणार आहे. डिसिजन पेंडिंग. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा क्षण पाहायला मिळतो. इथून काहीही होऊ शकतं. रेड सिग्नल की ग्रीन सिग्नल याकडे मात्र आता पाहायला मिळतं. OUT की NOT OUT या मात्र गोष्टी पाहायला मिळणार आहेत. निश्चितच धक 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 अशा परिस्थितीमध्ये असतात. ज्या पद्धतीने आपण जबरदस्त निरीक्षण केलं जाते. खूप मोठा डिसिजन आहे आणि योग्य वेळी तो घेतलाय. खूप चांगलं. आहा, हे आज काय डीजेचे क्लास आहे हो. जेवढं कौतुक करावं ना ह्या डीजेचं तेवढं कमी आहे. अफलातून मंडप डेकोर पासून पंचगिरी सगळं स्टँडर्ड लेवलचं टूल तुम्हाला बघायला मिळते. आयोजक कदाचित डीजेचं मानधन वाढवतील कारण तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे देत आहेत. पण आमच्यातले कापू नका मी झालं.
टी आउट. बाय ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. साहिल पाटील मास्टर माइंड आहेत ऑपरेटर आणि हे ऑन स्क्रीनवर ही विकेट. चांगला फटका खेळला होता. क्रीजचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळाला. मनगड्याचा चांगला वापर केला. जमिनीलगत फार वेगाने बॉल सतीश आले. सतीशने मात्र एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना काय फेकी केली आणि एम एस धोनी स्टाईल मध्ये. वाह. आणि इथून जर आपण पाहिला तर काय फिल्डिंगचा दर्जा आणि इथून जे विदिन सेकंदामध्ये आपण पाहिलं तर काय कलेक्ट केलंय. सुपअप आणि राकेश राऊत सरांचं सुद्धा यावेळेला कौतुक करावं लागेल. अप्रतिम. चला बॅटर घाई करा. आरके डोंगरपडा घाई करा प्लीज. चला टी आउट. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. इथे नो एक्सक्यूज, कारण पंचांना कोणत्याही संघाशी घेणं देणं नाहीये. जो काही निर्णय आहे तो मात्र फेअर आहे. चला बॅटर पाठवा लवकर. घाई करू नका. जे नियम आहेत तुम्हाला पालन करावे लागतील. पंचांनी अप्रतिम डिसिजन. लाईनीवर बॅट थोडीशी पुढे होती आणि त्याच्या अगोदर दिसता गेला. जबरदस्त पाठीमागे होती, म्हणजे लगभग 2 बोटाचं अंतर तुम्हाला बघायला मिळालं. बघू न्यू बॅटर जातात ते आकाश. जबरदस्त. साहिल पाटील पुन्हा एकदा मात्र ऑन स्क्रीनवर दाखवतील यात ते मात्र शंका नाहीये. दूध का दूध और पाणी का पाणी. यावेळेला ऑन साईडला आपण पाहताय बॉल मात्र फार वेगाने गेला. सतीश आले. त्याच ऍक्शन मध्ये मात्र अटेम्प्ट करत असताना फेकी केली. इथे मात्र मध्यभागी होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहताय स्लो मोशन मध्ये इथून बेल्स बिखरली गेली. आणि खरोखर कधी कधी अशा प्रकारच्या विकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बेनिफिट ऑफ डाऊट हे मात्र आपण पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा मिळतं आणि तेच या ठिकाणी आपण पाहिलं. आणि इथून जर आपण पाहिलं तर ऑन द लाईनच्या थोडंसं पाठीमागे होते आणि त्यामुळे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना 27ला 2. आता 8 बॉल 16 रन. चांगला बॉल फिरवलाय यावेळेला आकाश घरत. मात्र बरोबर बॅटच्या खालून बॉल निघून चाललाय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. दीपेश लोखंडेच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. काय अप्रतिम सामना. हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना आणि अशा वेळेत पैसा वसूल मॅच. यावेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आलाय. फोर्स केलंय परंतु फिल्डर आहेत. 1 2 3 4. ओ माय गॉड. श्वास रोखून ठेवला होता एका क्षणाला. मुकुल सोनार सांगताय धाव धाव. आकाश काय घटना घडली गेले एकाच क्षणाला. हे क्रिकेट आहे. आणि इथून जर आपण पाहिलं तर यावेळेला एका क्षणाला अंगाला शहारा येणारा पहा हा बॉल यावेळेला फिरवला होता. लेग कटर होता. थोडासा बॉल टॉस झाला. तिथून मात्र बॉलला फोर्स केलं होतं. इथून शेवटच्या मोमेंटला 1 2 3 4. फोर्थ अटेम्प्टला बॉल खाली कोसळला आणि इथे थोडीफार अमनजोत कौर ची आठवण आली. दक्षिण आफ्रिकेची लॉरा हिचा जो झेल टिपला होता चौथ्या अटेम्प्टला मात्र इथे टिपता आलेला नाही. 6 बॉल 15 रनची आवश्यकता आहे. 28ला 2. 6 बॉल 15. आरके डोंगरपाडा. चला स्पीडअप करा जरा गेम. चला सतीश नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. मला वाटतं आज 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतला. जबरदस्त गोलंदाजी केली. पण सामना जर म्हटलाच प्रमोदजी 6 चेंडू 15 धावा खूप मोठं आव्हान देखील नाहीये आणि गोलंदाज देखील चेसबल करण्यासारखं. पण ज्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण बघायला, ज्याप्रमाणे बॅटिंग बघायला मिळाली, गोलंदाज अति जोशात येतो आणि गडी बाद होते. 2 फलंदाज असेच बाद झाले आणि त्याच्याचमुळे सामन्याला वेगळी एक चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. आरके डोंगरपाडा विरुद्ध V24 चंदन सर. नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय सतीश. काय गोलंदाजी केला आजच्या दिवसाने. भन्नाट वेगवान मारा करत असताना बघायला मिळतं. प्रमोदजी चित्तदार लढत आहे. शेवटचे 6 चेंडू 15 धावा. कोण आजच्या दिवसाला संघ तुम्हाला क्वार्टर फायनलमध्ये जाताना बघायला मिळेल हे बघायला आनंद बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय म्हणा प्रमोदजी. सुंदर सामना पाहायला मिळतोय. रोमहर्षक सामना. अंगाला शहारा येईल अशा प्रकारचा सामना पाहायला मिळतोय. यावर ऑन साईडला पिकअप शॉट. आकाश गरजच्या बॅटमधून फिल्डर पाहतच राहील या बॉलला. आकाश गरज सांगतायत इथे रडायचं नाही तर लढायचं आहे. हम भी किसी से कम नाही. षटकार मारल्यानंतर आपल्या बॅटला हलकेसे चुंबन घेत असताना पाहायला मिळतोय. कारण या बॅटने मला आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणलंय. हे मात्र रिस्पेक्ट यावेळेला पाहायला मिळाली. षटकार 5 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. मिळालेला जीवदानाचा फायदा कसं घ्यावा ना हे तुम्हाला या खेळून दाखवलाय. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालं. 5 चेंडू 9 धावा. पुनश्च गोलंदाजी सतीश राईट मोर्दीकडे मारा करतात. ओहो हो हो काय उडवलाय. रात्रीच्या अंधामध्ये लपलेल्या चांदण्याला प्रकाश होता मध्ये चेंडू बाकी मैदानाच्या बाहेर पाठवताना या फलंदाजाचं जेवढं कौतुक कर प्रमोदजी बघा. 0 धाव संख्येवर जीवदान मिळाला आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा करताना आपल्या संघासाठी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते.
आकाश घरत आले आणि आकाश घरतने 2 षटकार ठोकले, कळलंच नाही. जबरदस्त यावेळेला आपण पाहताय जशी एखादी हवेची झुळूक यावी आणि ती न दिसावी त्याच पद्धतीने मात्र हे 2 षटकार काय फटकेबाजी केले आकाश घरतने. मॅग्निफिसंट बॅटिंग. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे त्यामधला आकाश घरत. आता बॉल आहे 4 बॉलमध्ये 3, परंतु इथे मी म्हणेन दीपक संके सर की अजून सामना समाप्त झालेला नाहीये. फक्त म्हणण्यापेक्षा आता इथे फक्त लढावं लागेल. 4 बॉल 3. निश्चितच. पण मी एक कौतुक आहे की नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने ज्या आत्मविश्वासाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं ना, की धावा किती झाल्यात आम्ही चेस करण्याची क्षमता आहे. पुनश्च सध्या अभिषेकाला पुढचा चेंडू. ओहो हो! काय फिनिश केलाय! लगातार 3 हॅट्रिक षटकार मारून प्रमोद फिनिश केलाय. म्हणजे जीवदान शून्यावर मिळाला आणि त्या जखमेवर मीठ कसं चोळावं ना या फलंदाजाकडनं शिकायला मिळेल. व्हॉट अ बॅटिंग! काय म्हणाल प्रमोदजी? कडक कडक शॉट. त्यामुळेच मी म्हटलं होतं एखादी हवेची झुळूक यावी आणि ती मात्र समोरून न दिसावी अशा प्रकारचा सामना फिनिश केलाय आकाश घरत. मॅग्निफिसंट बॅटिंग. कॅचेस किती महत्वाच्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. नो डाऊट अबाउट इट. आकाश घरत ज्याने जबरदस्त क्लास दाखवला आणि क्लास मेंटेन केला. त्याच्या चेहऱ्यावरचे आनंदाश्रू आपल्याला पाहायला मिळतात. त्याने बॅटला घेतलेले 3 बॉलवर 3 मात्र चुंबन पाहायला मिळाले. चला शेक हँड करायला विसरू नका. शेक हँड करायला विसरू नका. आर.के. डोंगरपाडा टीम, V24 चंदन सार. होतं क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी होतच राहतात, परंतु हार मानू नका आपल्या आयुष्यात. आकाश घरत ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आज 1 तासाने आपण उशिराने चाललोय शेड्यूल नुसार. काल बरोबर 2 वाजून 10 मिनिटांनी सगळे सामने कंप्लीट झाले होते.